आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताची महत्त्वाची बातमी आहे। घाडगे मारहाण प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद हे कायम पाहायला मिळत आहेत। छावा संघटनांसह सर्व पक्षांनी निलंगा बंदची हाक दिलेली आहे। निलंगासह रेणापूरमध्ये सुद्धा बंदची हाक ही कायम आहे। तर काँग्रेस, शेतकरी संघटना, व्यापारी असोसिएशन सुद्धा आक्रमक झालेली आहे आणि बंदची हाक देण्यात येते। याचं कारणच ज्या पद्धतीनं कोकाटे यांच्या संदर्भात जो मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता, कोकाटेंचा राजीनामा द्यावा ही मागणी करण्यात आलेली होती आणि त्यासाठी विजयसिंग घाडगे हे खासदार तटकरे यांच्या समोर गेले, पत्ते फेकले। त्यानंतर त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आलेली होती। यानंतर प्रवक्ते असणाऱ्या सूरज चव्हाणांचे सुद्धा निलंबन करण्यात आलं आणि त्यानंतर मात्र या घाडगे प्रकरणात लातूरमध्ये पडसाद अजूनही कायम आहेत, उमटतायत। तर काँग्रेस, शेतकरी संघटना, व्यापारी असोसिएशन हे सगळेच जण आक्रमक झालेले आहेत आणि पडसाद अजूनही उमटतात। आणि याचं मुख्य कारण म्हणजे पुन्हा एकदा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा आणि जी झालेली मारहाण आहे ती सुद्धा निषेधार्ह आहे असं म्हणत काँग्रेस पक्ष, शेतकरी संघटना आणि व्यापारी असोसिएशन आक्रमक झालेत। अजूनही घाडगे मारहाणीचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतात। या संपूर्ण घटनेनंतर मुळातच या मारहाणीचं कोणीही समर्थन करत नाही असं स्पष्टीकरण स्वतः उपमुख्यमंत्री आणि तटकरे यांनी सुद्धा दिलेलं होतं, कारण तटकरे यांच्या उपस्थितीतच हा सगळा प्रकार झाला होता। अधिक माहिती घेऊयात, विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विष्णू, खरं तर ज्या दिवशी मारहाण झाली त्या दिवशी बंद, त्यानंतर दुसऱ्या दिवशी बंद आणि अजूनही निलंगा बंदची हाक दिली जाते, काय प्रमुख मागण्या आहेत आता? खर तर निलंगा बंद असणार आहे। काल अनेक ठिकाणी जास्त बंद पाळण्यात आला होता, रस्त्यावरती लोक उतरले होते। आजही ठिकठिकाणी आंदोलन होणार आहेत। खर तर छावा संघटनाच आक्रमक झाली असं नाही, तर लातूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो या बंदला पाहायला मिळतोय। घाडगे यांना जी मारहाण झाली त्या मारहाणीचे पडसाद जे आहे ते लातूर जिल्ह्यात तर उमटले, मात्र महाराष्ट्रभरात याचा जो पडसाद आहे ते पाहायला मिळाले आणि त्याच अनुषंगाने आजही लातूरचे अनेक ठिकाणी बंद असल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुका असेल, रेणापूर तालुका असेल, अनेक काही बाजारपेठा देखील बंद राहणार असल्याची माहिती समोर येत आहे। खर तर जी घटना झालेली आहे त्यानंतर 2 दिवस उलटलेले आहेत, त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत। यातील काही आरोपींना अटक देखील करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे, मात्र अजूनही काही आरोपी फरार आहेत आणि त्यामुळेच आक्रमक झालेले हे सगळे संघटनेतले लोक आहेत, कार्यकर्ते आहेत आणि या सगळ्या बंदला व्यापाऱ्यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे। त्याचबरोबर सर्व पक्षीय नेत्यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे। मुख्य करून आज निलंग्याचे बाजारपेठ असेल, निलंगा तालुका असेल, हा बंद असणार आहे। नक्कीच विष्णू, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।